राज्यात आजपासून 20 मार्चपर्यंत काही ठिकाणी वादळी पावसासह गारपिटीची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे। विदर्भ, मराठवाडा, खान्देश आणि मध्य महाराष्ट्रात दुपारनंतर ढगाळ वातावरण होऊन मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो, तर काही ठिकाणी गारपीटही होण्याची शक्यता असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। आज राज्याच्या दक्षिण भागात पावसाची शक्यता जास्त असून तेलंगणा आणि कर्नाटक सीमेजवळचे भाग अधिक प्रभावित होऊ शकतात। उद्यापासून 20 मार्च दरम्यान पावसाचा प्रभाव आणखी वाढण्याची शक्यता आहे, तर 21 मार्चपासून हवामान स्थिर होण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे। रब्बी हंगामातल्या पिकांची काढणी सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांनी पावसापासून पिकांचं नुकसान होऊ नये यासाठी खबरदारी घ्यावी, असं आवाहन कृषी विभागानं केलं आहे। मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटाच्या वेळी झाडाखाली, टीन शेडखाली किंवा वीज खांब आणि विद्युत तारांजवळ उभं राहू नये, असं आवाहनही करण्यात आलं आहे। येत्या 24 तासात विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता, तर उद्या राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे।